वडापाव किंवा पराठ्यासाठी पण वापरू शकता, फक्त कांदा स्किप करा कारण त्याच्यामध्ये आपण कांदा नाही टाकत. बघूया आपण कशी बनवायची बटाट्याची भाजी. बटाटे कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या करून उकडून घेत. आज आपण बनवतोय बटाट्याची पिवळी भाजी. बटाटे शिजवून घेतलेले, साल काढून घेतलेले आहे आणि उभा कांदा चिरून घेतलेला. ह्या वाटणमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, आलं, पुदिना एवढं सगळं घेतलेलं आहे. आपण आता कढई ठेवली आहे, जिरे मोहरी टाकली आहे त्याच्यामध्ये. मी विसरले त्याचा व्हिडिओ तर शूट करायला. आता कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेतोय. चांगला ब्राउनिश होत आला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण वाटण बनवलेलं होतं ते चांगलं भाजत आलं की मग त्याच्यामध्ये आपण हिंग, परत हळद ह्या अशा गोष्टी टाकून घेणार आहे. हळद आणि हिंग हे टाकलं आणि मी ना कढीपत्ता अगोदरच वाटून घेतलेला होता कारण मुलं कोणाकोणाला आवडत नाही, घरातली मुलं तर कढीपत्ता खातच नाहीत आणि कढीपत्ता आपल्यासाठी खूप हेल्दी असतो म्हणून मी कढीपत्ता पण त्या वाटणमध्येच वाटलेला होता. वाटण भाजत चाललेलं आहे आपलं. आता आपण टाकणार आहोत आपण जो बटाटा सोलून घेतला होता ना तो. पण मी फोडी नाही बनवत, माझ्या घरात अशी क्रश केलेली भाजी आवडते. कधी जर भाजी इन केस उरलीच तर मी त्याचा पराठा पण करते म्हणून मी अशी भाजी बनवते. म्हणजे फोडी मलाही आवडत नाहीत कारण एकीकडे मीठ लागते एकीकडे नाही लागत. मी अशी क्रश केलेली भाजी माझ्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून मी ही भाजी अशीच बनवते. आपली भाजी नियरली रेडी होत आली आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू. मीठ टाकलेलं आहे मी बटाटे शिजवताना आणि आता आपली भाजी तयार आहे. जर ह्या भाजीचा आपण पराठाही बनवू शकतो, उत्तम लागतो. मिरची फक्त थोडीशी जास्त मग घ्यावी लागते, थोडंसं तिखट पराठा एकदम. अशी ही भाजी रेडी आहे. चला खायला बसा. बाय बाय. आणि हो, माझी चहाची रेसिपी जर बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. तिथे मी चहा आणि आळूवडीची पण रेसिपी दिली आणि खूप सारे व्हिडिओज आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. नक्की बघा.